तर कसे आहात मित्रांनो, वेलकम बॅक टू द चॅनल. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राईड करत असताना जे आपलं लगेज आपण कॅरी करतो ते कशा प्रकारे आणि कशामध्ये आपण पॅकिंग केलं पाहिजे आणि त्यासाठी कोणती लगेज सिस्टीम आपल्यासाठी बेस्ट राहील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर अजून एक गोष्ट मी तुम्हाला नक्कीच या व्हिडिओमध्ये सांगू शकेल की कुठेही ट्रॅव्हल करत असताना आपल्याला लगेज हे आपल्यासोबत आपल्याला कॅरी करावं लागतं. म्हणजे आपले कपडे असतील, कॅमेराज असतील, ॲक्सेसरीज असतील, बाकीच्या ज्या काही इसेन्शियल गोष्टी आपल्याला लागत असतात त्या आपल्याला सोबत कॅरी करावं लागतात आणि त्यासाठी एक लगेज सिस्टम व्यवस्थित असणं हे महत्त्वाचं असतं. जर तुम्ही सोलो राईड करत असाल तर तुमची रेग्युलरली जी तुम्ही सॅक यूज करता, ट्रॅव्हलिंग सॅक, ती तुम्ही यूज करू शकता. बंजी कॉर्ड्सनं मागच्या सीटवर तुम्ही बांधू शकता. पण जर तुम्ही पिलियन राईड करत असाल तर त्यासाठी तुम्हाला गाडीसाठी स्पेशली येणाऱ्या सॅडल बॅग्स या तुम्हाला गरजेच्या असतात. आणि मी थोडंसं प्रेफर करत होतो आधी की टेल बॅग घ्यावी, पण परत असा अंदाज आला की माझी काय कायम सोलो ट्रिपच असते असं नाही आहे. तर मी कधी सोलो ट्रिप करतो तर कधी पिलियनसोबत करतो. ज्यावेळेस पिलियनसोबत असतो तर त्यावेळेस ते टेल बॅग बांधणं किंवा कॅरी करणं हे खूप अवघड जातं. त्यामुळे मी टेल बॅग प्रेफर न करता सॅडल बॅग घेतली आणि त्याची डिलिव्हरी आज आपल्याला आलेली आहे. तर ही आहे आपली सॅडल बॅग आणि हे आपण आता अनबॉक्स करतोय. तर गार्डियन गिअर्स यांची 50 लिटर्स कॅपॅसिटी असलेली ही मस्टँग या मॉडेलची सॅडल बॅग आहे. याचे बरेच रिव्ह्यूज बघितल्यानंतर असं लक्षात आलं की ही बॅग बजेट फ्रेंडली असून एकदम रफ अँड टफ आहे. म्हणजे ऑल टेरियनमध्ये ऊन, पाऊस, वारा या सगळ्यांमध्ये ही बॅग आपल्याला चालून जाऊ शकते. ही आहे गार्डियन गिअरची मस्टँग. त्याला आता आपण अनबॉक्स करूया. तर यासोबत हे पॅम्पलेट आले आणि आपल्याला ही आहे सॅडल बॅग अशा प्रकारे आपल्या बाईकवरती सॅडल करायचे. तर हे ठेवूया आपण बाजूला आणि ही आहे आपली बॅग. ही आपण तोपर्यंत बॅग बाजूला करतो. बघू शकता तुम्ही एवढी कॅपॅसिटी आहे या बॅगची. एवढी कॅपॅसिटी आहे. एका सॅडल बॅगमध्ये साधारण 2 ते 3 दिवसाचं सामान आपलं बसू शकतंय. हे वरती वेलक्रो दिलेलं आहे. म्हणजे ज्या वेळेस आपण ही गाडीवरती लावतो त्यावेळेस हे काही अशा प्रकारे एकमेकावर हे येणार सीटवरती. हे अशा प्रकारे पॅक होऊन जाणार. हे असं बॅगवरती बसत. यावरती पिलियन सुद्धा तुमचा बसू शकतो. त्यालाही थोडंसं कम्फर्टेबल स्पॉन्जी असा एक लुक दिला आहे. याला फील ह्याचा खूप छान आहे. साईडला कप्पा आहे आणि यामध्ये याचं इथं रेन कव्हर. या रेन कव्हर मुळे ज्या वेळेस रेन कव्हर आपण या बॅगला घालूया पूर्ण बॅग अशी वॉटरप्रूफ होऊन जाते. त्यात कुठलंही पाणी आतमध्ये तुमचं जाणार नाही. तुमचं लगेज एकदम सुरक्षित आणि व्यवस्थित राहू शकतं. चला तर आपण आता पाहूया या सॅडल बॅग्स आपल्या मेटिऑर 350 वरती कशा फिट होतात. तर मित्रांनो, तुम्ही तर बघू शकताय की आपण गाडीला सॅडल स्टे हे आधीच बसवून घेतलेले आहेत आणि मागाशी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सॅडल बॅग आपण गाडीवरती सेटअप केले आहे. आणि ह्याला जे बकल्स येतात ते आपण खालच्या बाजूला जे सेटिंग दिलेले असतात ते प्रत्येक बाईकला कुठे ना कुठे काहीतरी रॉड दिलेलाच असतो. तिथं आपण हे बकल टाईट करून घ्यायचे आहेत. आणि हा आहे आपला गाडीचा फायनल लुक.